मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र लिहिलंय। या पत्राच्या माध्यमातून मराठी भाषेसंदर्भातलं आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। संबंधित नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे। काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी आम्हालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही। मात्र तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करणं तुमचंच काम नाही का, असा थेट सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। तुम्ही बँकांना आणि इतर लोकांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की। सध्या आम्ही आंदोलन थांबवत आहोत, मात्र मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्या कार्यालयात जातील, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय। त्यासोबत मनसैनिकांचे त्यांनी आभार देखील मानले। माणिकराव कोकाटेंकडे येऊया। माणिकराव कोकाटे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सांगत आहेत आणि ते रोज म्हणतायत की कार्यकर्त्यांनी आवर घातला पाहिजे, कार्यकर्त्यांनी शिस्तीत राहिलं पाहिजे। परंतु ही शिस्त कार्यकर्त्यांना सांगण्याच्या ऐवजी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कधी लावली जाणार आहे? कारण वारंवार माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करतात, वारंवार अशी बेताल वक्तव्य करतात। सत्तेचा कैफ इतका कोकाटेंच्या डोक्यात गेलेला आहे की कोकाटेंना आपण काय बोलतोय आणि कुठे बोलतोय याचं भान उरत नाहीये। आम्हाला आता कोकाटेंकडून अपेक्षाच नाहीयेत, अपेक्षा दादांकडून आहेत की दादा अशा बेताल मंत्र्याला समज कधी देणार आहेत। धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढे अजून एक फोन आहे, आपण सचिन खरात यांच्याशी बोलतोय। ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आहेत। सचिनजी, माणिकराव कोकाटेंनी वक्तव्य केलेलं आहे की शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीसाठी थांबतात, पण कर्जमाफीचा जो पैसा आहे तो शेतीत गुंतवण्याऐवजी लग्न समारंभात गुंतवतात। याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मुळात महाराष्ट्राचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सतत अशी चुकीची विधाने राज्यामध्ये करताना दिसत आहेत। ज्यावेळेसपासून ते कृषी मंत्री झालेले आहेत त्यांनी पूर्णपणे जी वक्तव्य केलेली ती चुकीची वक्तव्य केलेली आहे। आजही त्यांनी अत्यंत शेतकऱ्यांबद्दल चुकीचं विधान केलेलं आहे। मुळात शेतकरी आपल्याला अन्न पुरवतो, त्यामुळे आपण जगतो आणि भारताची जी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल होत आहे, आर्थिक आपण प्रगत होत आहोत, ते शेतकऱ्यांमुळे होत आहेत। आज भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे ते शेतकऱ्यांमुळे करत आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, माझा तर प्रश्न आहे की माननीय जे कृषी मंत्री आहे यांचं डोकं ठिकाणावर आहे का, हा माझा प्रश्न आहे। आणि डोकं ठिकावणार नसेल तर त्यांनी थोडं स्वतःचं समुपदेशन करून घ्यावं आणि त्यामध्ये त्यांनी जावं। त्यावेळेस त्यांचं म्हणजे कृषी मंत्रीपद कसं चालवावं आणि कशी वक्तव्य करावी आणि आपण जे शेतकऱ्यांबद्दल बोलतो ते शेतकरी कोण आहे त्यांना नक्की समजेल। धन्यवाद सर। तर पुन्हा आपण कर्जमाफीच्या प्रश्नावरून जे माणिकराव कोकाटे बोललेले आहेत, पुन्हा आपण ते वक्तव्य ऐकूयात। रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? कर्ज घ्यायचं 5 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियाचं वर्ष असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। तर आमदार सदाभाऊ खोत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, मला विचारायचं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने दिली नाही, जे की ते आधी बोलले होते देणार, पण कर्जमाफी न देता आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या वक्तव्याने झालंय का? काय सांगाल? ते कोणत्या हेतून बोलले याबाबत आपल्याला मला काही त्याची माहिती नाही। माहिती मी निश्चितपणानं ती घेईन, परंतु मी एक आपल्याला स्पष्ट करतो की यावर एक मोठी समग्र चर्चा घडवून आणणं राज्यामध्ये देशामध्ये गरजेचं आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती की कर्जमाफी हा एक महत्वाचा पर्याय नाही आहे, तर समग्र शेतकऱ्याचे प्रश्न आणि त्याच्या अडचणी या सुद्धा कुठेतरी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील। आणि शेतकरी कर्जबाजारी का होतो
याचाही निश्चितपणाने आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून मी सभागृहामध्येही मांडलेलं होतं की शेतीवरची सगळी बंधनं काढून टाका आणि आता फुकट शेतकऱ्याचा माल खायला पाहिजे ही भावना आता कुणीही बाळगता कामा नये. जोपर्यंत आपण शेतकऱ्याचा माल स्वस्त आणि फुकट खायला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवू आणि बाळगू, तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचंच पीक येणार, दुसरं कोणतंही पीक येऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की कोकाटे साहेबांना कृषी खातं चांगलं खातं त्यांना मिळालेलं आहे. या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसं भक्कम उभा करता येईल, शेतीवरची बंधनं कशी हटवता येईल या दृष्टीनं सकारात्मक त्यांनी पावलं टाकावं. मला वाटतं त्यांचं कृषी मंत्रीपद हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं एक चांगलं सकारात्मक मंत्रीपद म्हणून त्याचं नावारूपाला येईल. आणि आत्ताच्या घडीला मात्र शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी लागेल, पण कर्जमाफी देऊन आपल्याला थांबता येणार नाही. कारण परत सुधारणा जर आपण काही शेतीमध्ये नाही केल्या तर परत शेतकऱ्याच्या शेतात कर्जाचंच पीक येणार. धन्यवाद सर. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यावर राजू शेट्टी जे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू सर, एक तर भारत जो देश आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांसमोर असं म्हणतायत की तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक करत नाही आणि जो पैसा येतोय कर्जमाफीतून त्याला तुम्ही लग्न समारंभात वापरतात. काय तुमची पहिली प्रतिक्रिया याच्यावर? महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणजे असला भंपक भामटा आणि बिनडोक कृषी मंत्री मिळालेला आहे. या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली. भिकारी 1 रुपया घेत नाही तर तुम्हाला 1 रुपयाला आम्ही पीक विमा देतो अशी मुक्ताफळं उधळली. आणि आता शेतकरी कर्जमाफीचे पैसे लग्नात उधळतो असं म्हणतात. त्यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर पैसे त्याच्या हातात मिळत नाही तर बँकांना ते पैसे सरकार जमा करतं आणि शेतकऱ्याला कर्जातून मोकळं करतं. मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी पहिल्यांदा समजावून घ्यावं की त्यांच्याकडे त्यांच्या अखत्यारीत असणारी कृषी विद्यापीठाची शेती तोट्यात काय या प्रश्नाचं उत्तर द्यावं. शेती महामंडळाची शेती तोट्यात काय या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्हाला एवढी अक्कल आहे तर मग शेती महामंडळाची शेती फायद्यात आणा, कृषी महाविद्यालयाची शेती फायद्यात आणा आणि मग शेतकऱ्याची शेती कशी फायद्यात येईल. हमी भावापेक्षा 1200 रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकल्यानंतर शेतकरी काय करणार. आणि म्हणून सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. तुम्ही कांद्यावर निर्यात शुल्क लावणार, कांदा उत्पादकाचं वाटोळ होणार. तुम्ही कापूस आयात करणार, कापूस उत्पादकाचं वाटोळ होणार. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सौ का साठ करणार बाप का नाम चलाना अशी अवस्था शेतकरी झाल्यानंतर अशा प्रकारचा भंपक कृषी मंत्री जर आमच्या वाट्याला आला तर आम्ही काय मुख्यमंत्र्यांना खरं तर या कृषी मंत्र्याला पहिल्यांदा मंत्रिमंडळातनं काढून टाकलं पाहिजे. अशी वक्तव्य सातत्यानं जर हे लोक करायला लागले. बरं शेतकऱ्यांनी काय चुकीचं केलं हो. या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते महायुतीचे नेते होते आणि त्यांनी घोषणा केलेली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 7/12 कोरा करू. का करत नाही? तुम्हाला जमत नव्हतं, तुमची लायकी नव्हती, तुमची ऐपत नव्हती तर घोषणा केली कशाला? शेतकऱ्यांची मतं मागितली कशाला? या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा सरकारचा प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्र्यांनी द्यावं. धन्यवाद सर. तर आपले प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. राहुल, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे. शेतकरी या ठिकाणी आता अतिशय संकटात सापडलेला आहे. त्यावर आता शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करतोय. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. मी स्वतः शेतामध्ये आहे आणि आपण शेतकऱ्याची या संदर्भात प्रतिक्रिया विचारूया. मला एक सांगा, 2-3 दिवसापासून सरकार अतिशय पावसाने थैमान माजवलंय, काय मागणी आहे? 2-3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस झाला याने आमची सर्व पिकं आडवी झालेली आहेत आणि 2 ते 3 दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस होत असताना सुद्धा प्रशासनाच्या वतीने महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल या दोघांच्या वतीने कुठल्याही प्रकारचे संयुक्तिक किंवा कुठलेही पंचनामे करण्यात आलेले नाही आहेत. आम्ही यांना मदतीची मागणी करत आहे पण आमची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचत नाही आहे. कुठल्याही प्रकारचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक वगैरे इथं येऊन आम्हाला मदत करत नाही आहे, सर्वे नेत नाही आहे. इथला अहवाल तर बनवा, आमची वस्तुनिष्ठ माहिती तर नोंदवा. एकीकडे कृषी मंत्री म्हणतायत की कर्जमाफी घेऊन काय लग्न करणार का किंवा साखरपुडा करणार का? उलट शेतकऱ्याला सुनावताल, कसं पाहताय? साहेब, आम्ही कर्जमाफीची मागणी हे तुमच्या जाहीरनाम्यात होती. तुमचे जे युतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारामध्ये जाहीरनाम्यात होतं तुमच्या की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, 7/12 कोरा करू असं आपण बोललेले आहेत.
आणि त्याच आधारे आम्ही आपणास म्हणत आहे की आपण दिलेला शब्द पाळा. याच मताचे आम्ही आहोत. आपण जो दिलेला शब्द आहे तो पाळायला पाहिजे. एक तर आमच्या शेतमालाला भाव सुद्धा नाही. भावाच्या वेळेस तुमचं आयात निर्यात धोरण मधात येतं. आमचा माल जास्त झाला, निर्यात करा ना. निर्यात करायच्या जागी आयात करायची आणि शेतमाल भाव पाळायचे. आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागतच नाही, पण आमच्या भावाचे जे बंधनं तुम्ही घालताय ते बंधनं घालू ना. धन्यवाद राहुल, धन्यवाद.